सोनीतपुराला गेले। त्या देवाशी त्याचं युद्ध चालत असताना सत्यभामेच्या सह परमात्म्याने बाण सोडला आणि त्या भौमासुराचा दुसरं नाव त्याचं नरकासुर आहे, नरकासुराचा वध केला आणि त्या 16,108 स्त्रियांना सोडवून घेतलं आणि भगवंतांनी त्यांची सुटका केली। त्यावेळेला त्या म्हणायला लागल्या, देवा आता आम्ही तुझ्याशिवाय कोणाचंच भजन करणार नाही। त्यावेळेला सांगितलं, तुम्ही कुमारिका आहात, तुम्ही तुमच्या घरी जा। त्यांनी सांगितलं, स्त्रीची जात एवढी नाजूक आहे, एवढी नाजूक आहे की त्या स्त्रीच्या जातीला कुठं कोण्या दैत्याने जर हात लावला तर तिला घरामध्ये प्रवेश मिळत नाही, जातीतून टाकल्या जातं, घरातून टाकल्या जातं। देवा आम्हाला तुझ्याशिवाय कोण नाही रे, आम्हाला अंगीकार कर, नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल। असं त्यांनी सांगितल्याच्या नंतर परमात्म्याने त्या 16,100 स्त्रियांशी विवाह एकत्र केला। कोणी कोणी म्हणतं की देवाने एवढ्या पत्न्या का केल्या, जगी ज्यासी कोणी नाही त्यासी देव आहे, निराधार आकाशाचा तो चिभारव आहे। ज्याला जगामध्ये कोणी नाही त्याचा भरण्यासाठी परमात्मा तयार आहे, पण आपण बाकीच्यांशी आशा लावतो, देवाचं होत नाही माऊली। त्या स्त्रियांनी समर्पण केलं आणि द्वारकेमध्ये त्यांना स्पेशल एक घर आणि एकेकीला 11 लेकरं झाले भगवंताच्या नगरीमध्ये। आता त्याची खूप सुंदर कथा आलेली आहे। देवाचा हेवा कोणीही करावा, देवासारखं बनावं, पण श्रीकृष्ण परमात्म्याचं चरित्र नुसतं उच्चारण करावं, आचरण करू नाही। बघा, दोघं पती पत्नी होते आणि गाव मोठं होतं, गावात 2 पोथ्या चालू होत्या। श्रावण महिना लागला होता, श्रावण महिना लागला आणि पत्नी या मंदिरात, इकडच्या विठ्ठल मंदिरात आणि पती गजानन बाबाच्या मंदिरात। गजानन बाबाच्या मंदिरात हरिविजय आहे आणि या मंदिरात पांडव प्रताप आहे। असे दोघं पती पत्नी रोज कथेला जायचे। त्यावेळेला तो पती म्हटला, माझं आथरून टाक, मी कथेहून आलो। ती म्हटली, मी सुद्धा कथेहून आली, माझं तुम्ही आथरून टाका। असं दोघांचं बोलता बोलता जुतलं आणि बोलता बोलता जुतत असते बरं, बोलता बोलता जुतलं। त्याने धमकी दिली, बघ आमच्या पोथीमध्ये तू जर आथरून नाही टाकलं तर आमच्या पोथीमध्ये अशी कथा आली की देवाने 16,108 बायका केल्या, मी पण दुसरी करून आणीन, जरा सरळ वाग। तिने उत्तर दिलं, तुम्ही मला ही धमकी देऊच नका, आमच्या कथेमध्ये काय झालं माहितीये, पांडव प्रतापामध्ये 1 पत्नी आणि तिला 5 पती आहेत। आता दोघांचं भांडण एवढं विकोपाला गेलं, एवढं विकोपाला गेलं। स्त्री नम्रतेने वागत असते, पण पुरुषांनी असं काही करू नये की तिला बोलायला मजबूर करावं। स्त्री सांगितलं, कृष्णासारखी 12 गाव अग्नी गिळून दाखवा, तुम्हाला कृष्णासारख्या पत्न्या करायच्या आहेत ना, 12 गाव अग्नी गिळून दाखवा। कृष्णासारखा कंस मामाचा एवढा बलाढ्य राक्षस मारला, हत्तीचा वध केला, आपण पाहिलं, तसे पराक्रम करून दाखवा, तेव्हा मानेन। भगवंतांनी जे केलं त्याचं फक्त उच्चारण करायचं, आचरण करायचं नाही, त्यासाठी हा दृष्टांत आहे। मग भगवंताचं आचरण उच्चारण सर्व मुखाने करत आहेत। सुदामदेव सुद्धा श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी या नामाचा जप करत आहे आणि भगवंताचं नामाचा जप करत असताना गावामध्ये 5 घरं भिक्षाटन करायचं, 5 घरं, आणि मधुकरी मागून खायची। त्यावेळेला पत्नीने प्रश्न केला, सुशीला नावाची पत्नी, तिने प्रश्न केला, महाराज तुम्ही या कृष्णाचं भजन निरंतर करता आणि तुम्ही म्हणता माझा तो मित्र सुद्धा आहे आणि तुम्ही एवढी दरिद्री भोगत आहात, तर त्याचं कारण? त्यावेळेला सांगितलं, प्रारब्धाचे भोग हे भोगूनच संपावे लागतात।
देव किती सोयरा असेल तर देव प्रारब्धात कधी हस्तक्षेप करत नाही. त्यावेळेला तिने सांगितलं हस्तक्षेप करतो तो प्रारब्ध बदलतो. नाथ बाबा हरिपाठात सांगतात, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. दुर्बळाची कन्या समर्थाने केली अवदशा निमाली दारिद्र्याची. कितीही दारिद्र्य असू द्या त्याची अवदशा मरून जाते, ती अवदशा जवळ येत नाही. पण फक्त हरीची कृपा प्राप्त करा. देवाचे व्हा तुम्ही त्याचे व्हारे, देव तुमच्या मरणी मरे. फक्त तुम्ही त्याला शरण जा, त्याच्याकडे जा ना स्वामी. त्यांनी सांगितलं आपलं दुःख त्याला सांगायला जायचं. अगं आपलं दुःख संपल्यानंतर जाऊ. ती म्हटली नाही, खरा मित्र तो आहे. मित्राची परीक्षा संकटात असते. मित्र तर किती असतील पण खरा मित्र तो आहे की मित्राचा चेहरा सुकलेला दिसला तरी ओळखतो की माझ्या मित्राला काय चिंता आहे. जा, त्यांना सांगायची काही गरज नाहीये, तो तुमचं सर्व जाणणारा परमात्मा आहे. त्यावेळेला अतिशय दरिद्री भोगत असताना 4-5 चिले पिले आहेत, लेकर बाळ आहेत आणि 4 घरचे तांदूळ आणले आणि 4 घरचे तांदूळ सुशीला मातेने पोतलीमध्ये एका गाठोड्यामध्ये बांधून दिले. खांद्यावरती उपरलं टाकलं, फाटकत धोतर आहे आणि एक पाऊल द्वारकेच्या दिशेने चालू आहे. नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला. एका पावलाला अश्वमेध यज्ञ केल्याचं पुण्य लागतं नाम घेतानी. यात्रेला जाताना नाम घेतलं तर. सुदामदेव भगवंताचं नाम घेत असताना वाट चालत आहेत आणि देवाला चिंता पडली माझ्याकडे येत आहे. कारण देवाने सांगितलं तुम्ही 1 पाऊल माझ्यासाठी टाका, मी 100 पावलं तुम्हाला न्यायला येणार आहे. परमात्मा गाडी बैल घेतली आणि घेऊन आडवे आले आणि एका गवळ्याचं रूप घेतलं. परमात्मा आल्यानंतर परमात्म्याने सांगितलं सुदामजी बसा माझ्या गाडीमध्ये. चला, गाडी घुंगराची आहे आणि त्याच्यावरती बसलेला लाल आहे. कारण बैल तेरे छैल छबीले बैठने वाला लाल रे, भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे, भैया गाड़ी वाला धीरे गाड़ी हाँक रे, भैया गाड़ी वाला धीरे